नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जेलीच्या या भागात आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रद्धा ऑर्किड सोसायटी साई विहार भांडूप या ठिकाणी आलेले आहोत. सासूबाई आहेत सुमन मारुती खाडे आणि सुनबाई आहेत अमृता अजय खाडे. मी ज्या ठिकाणी उभा आहे श्रद्धा ऑर्किड सोसायटीचं गणपतीचं मंदिर माझ्या पाठीच आहे. गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊन भेटूया खाडे कुटुंबाला. त्यांची एक गोष्ट मला खटकते ती म्हणजे अशी की त्यांना जर कोणत्या गोष्टीचा राग आला तर त्या डायरेक्ट मला सांगत नाही. राग रोष म्हणजे अशी छोट्या मोठ्या गोष्टीवर होतात मग ते नंतर मग 15-20 मिनिटांमध्ये नॉर्मल होऊन जातात. त्या शांत बसतात आणि दुसरीकडे जाऊन बोलतात. मग ते मला बाहेरून समजल्यानंतर मला असं वाटतं की नाही आईला या गोष्टीचा राग आलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की बायको समोर आईला कधीच बोलत नाही आणि आई समोर बायकोला कधीच बोलत नाही. त्याच्यामुळे मग नंतर मी ती गोष्ट क्लिअर करते आणि तो मुद्दा तिथेच संपवते. त्याच्यामुळे त्या दोघींचे वादविवाद तेवढ्यापर्यंत तेवढे राहतात. बाकी सगळं ठीक आहे, छान आहे. नमस्कार. वेलकम सर. खाडे परिवारात तुमचं स्वागत. थँक्यू. क्या उखाणा. राम बसले राज्यावर, सीता बसली अलंकारावर, अजयरावांचं तेज माझ्या कुंकुवावर. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर अजय मारुती खाडे, ह्या आमच्या सासूबाई नमस्कार. सुमन मारुती खाडे, माझी मम्मी, नमस्कार. आमच्या वहिनी जाऊबाई माझ्या, ह्या आमच्या ताई, ती माझी आत्या आणि हा सगळा आमचा सोसायटीचा परिवार, नमस्कार. नातमनाचा परिवार. चला सुरुवात आणि करूया. ही माझी मुलगी आहे अपेक्षा आणि ह्या माझ्या 2 पुतण्या. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुमचं बालपण कुठलं? माझं नाशिकचं. नाशिकला नाशिक रोडमध्ये. मग घरी कोण कोण होतं माहेरी? मम्मी पप्पा बहीण भाऊ आणि मी आणि माझी आजी. तुमचं बालपण कुठलं? गावी गावी कुठे? नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये. आणि मग तुम्ही मुंबईत कधी आला? इथं आले 71 साली. मग किती जणांचं कुटुंब तुमचं? आम्ही जवळजवळ 29 लोक होते सगळे मुंबईत. आमच्या 10x10 रूममध्ये. कोण कोण म्हणजे? 3 जावा, हां. सासूबाई, सासूबाईचे भाऊ, ते 3 भाऊ, त्यांचे 4 मुलं, त्यांची 4 मुलं, माझे 4 मुलं. बापरे, इतके सगळे तुम्ही त्या एवढीशा घरात होता. कसं करायचा मॅनेज मग? पहिल्याच्या लोकांना सवय होते ना. म्हणजे आताच्या लोकांना नाही. आताच्या लोकांना नाही. पहिल्याचे लोक ऍडजस्ट करायचे, आता करत नाही. नाही करत. आणि हल्लीच्या सुना तर बघायला नको. हो की नाही नाही असं नाहीये. असं नाही म्हणजे तसंच आहे ना. तुम्ही निघून जाणार, सुनांजवळ राहायचंय. हे बरं आहे आता. तुम्हीच बोललात हल्लीची लोक ऍडजस्ट करत नाही म्हणून. नाही नाही आता हे लोकांचं नाही सांगते, जमाना आलाय तसा. पण मला सांगा मग सुनबाईंना बघायला तुम्ही गेले होते? नाही हे लोक गेलेले 4. कोण कोण गेलेले? 2 मुलं, हां. सुनबाई, दोघी बहिणी आणि हा आणि मोठा भाऊ बरं. आणि आमचे तात्या काकू म्हणजे काका काकी होते. काय झालं तुम्ही सांगा. नाही काय नाही, मी असं पहिलं ठरवलेलं की जी आईला मुलगी पसंत असेल होकार द्यायचा. कारण आई कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही आणि मुलांचा तर अजिबात नाही. बरोबर. त्याच्यामुळे मग बघितलं, आवडली, आईला येऊन सांगितलं की मला पसंत आहे. तुम्ही कधी बघितलं मुलगा? फर्स्ट टाइम जेव्हा ते बघायला आले तेव्हाच आणि फोटोमध्ये त्याच्या आधी बघितलं कुठे? होतं कुर्ल्याला. कुर्ल्याला. तुम्ही तेव्हा कुर्ल्याला राहिला? हां तेव्हा नंतर नाशिकवरून आम्ही कुर्ल्याला आलो राहायला. बरं बरं. मग हे पप्पांची आलं. ट्रान्सफर झालेली. हो. तुम्हाला आठवतोय तो दिवस? हो. काय काय आठवतंय? तर मला फोटो पाठवलेला कोणीतरी आमच्या विवाह मंडळातून की असं असं मुलगी आहे म्हणून, दीपाली. आम्ही कुर्ल्याला गेलो आमच्या सगळे आम्ही आणि बघितलं तर किचनमधून पोहे आणि चहा घेऊन किती आली. मुली बघितल्या तुम्ही? 3 मुली बघितली. 3-4 मुली बघितल्या. त्यांना मी आवडायचो पण मला ते आवडत नव्हते. नाही बरोबर आहे. मग यांच्याच बाबतीत काय असं झालं? नाही मला ताईला आणि वहिनींना ही खूप आवडली होती. हां. त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही मला पण आवडलीच होती. पुढे गो. तुमची शाळा कुठली? इथे प्रगती विद्या मंदिर भांडुपलाच शाळेत सुद्धा तुम्ही एकदम पॉप्युलर असाल. होतं पण तसं काही करायचं नव्हतं. काय 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 म्हणजे हुशार एवढा नव्हतो पण ठीक होतो, स्वभाव चांगला होता. नाही नाही मग मान्य आहे ना, पण काय करायचं नव्हतं मग? हे म्हणजे असं अफेअर्स वगैरे काही प्रेम वगैरे काय करायचं विषय नव्हतं. कुठून आला? वहिनी विषय मी काढला का हो? अजिबात नाही. त्यांच्या मनात का तो विषय सतत येतो? बरं तुम्ही सांगा कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? मनमिळाऊ किती वर्ष झाली? आम्हाला 8 वर्ष झाली लग्नाला. 8 वर्ष झाली. हो. कशी गेली हो 8 वर्ष? सुंदर एकदम. 8 वर्षात बरेच बदल झाले. स्वतःचं घर झालं, एवढे छान शेजारी मिळाले, खूप छान. एकदम 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 सुंदर.
आणि सासूबाई आणि सुनबाईंचं कसं आहे दोघींचं? चांगलंच आहे. काहीतरी झालं थोडं नॉर्मल घर आहे तिथे भांडे लागतात. थोडं काय झालं की मी स्वतः गप्प बसते. हा, मग ह्या काय शांतच होत नाही. नाही मी स्वतः गप्प बसते. हा. मग ती आई आई करत येते. आणि या ही भांडण नाही नाही नाही. नाही नाही, राग आल्यावर सुनबाई कशी? तिचा राग मला अजूनपर्यंत माहितीच नाही. अच्छा, मी त्यातल्या त्यांच्या दोघांमध्ये काय असेल माझ्यापर्यंत तिचा राग नाही आलेला. नाही ना, बरं आहे ना, मग चांगलं आहे, हो की नाही? हिचं एक सांगायचं मोठं सांगा, सुनबाईचं सगळ्या गुणात बरी आहे, मस्त आहे. पण राग आल्याच्या नंतर कंट्रोल नाही. नाही, बरोबर आहे ना, शेवटी स्वभाव आहे तो स्वभाव असतो. लय गोड, पण राग आला ना का एकदम कडू कारलं. बापरे बापरे बापरे. मग बापरे, काय काय दहशत केली सुनबाई. मी स्वतः गप्प बसते. बरोबर कारण आपण काय बोललो, दोन मुली आहेत, त्यांना फटके फटके बसणार, त्याच्यापेक्षा गप्प बरोबर बसले. बरोबर, एकदम बेस्ट. आज सुनेला सल्ला द्यायचा असेल तर काय द्या? काय देऊ सल्ला? काय तर मला काय माहिती, तुम्ही द्या ना. समजत नाही, तुम्ही समजत. अरे सल्ला म्हणजे काय सांगणार? काय नाही, सगळ्यांशी चांगली राहा. हा, सासर माहेरचे माणसं एकत्र कर, सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहा. बरोबर. बाकी काही माझे हे नाही. हो हो, बरोबर. जसे तुझ्या माहेरचे माणसं आहेत ना, तसे माझे सासरचे माणसं तुझेच आहेत. हो की नाही? तुम्ही इतकी वर्ष जपले तसे तुम्ही जपायचे. हा, आणि मोठ्या सुनेला शांत हो बाई. हा, फक्त तेवढं शांत. फक्त तेवढं. बाकी काय नाही, सगळ्या गोष्टी ते झाली आहे ना. पण त्यांच्या चेहऱ्यावरच हसू आहे ना, ते सांगताय की आता मस्त राग आलेलं आनंद. बेकार. हा? राग आला ना लय बेकार. लय बेकार ना. मग आम्ही शांत बसतो. पण तुम्हाला एक सांगू का, अशाच घरात वाघिणी पाहिजे, लक्षात ठेवा. नाही पण बरं नाही, रागामुळे नुकसान पण होते. होतं, बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे मान्य आहे तुम्हाला. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? नाही बरोबर बोलतात ते, त्या बोलतात. बरोबर आहे. तुमचं माहेर कुठलं? ग्रँड रोड. बरं, आता या ठिकाणी ना पहिल्या खेळात या दोघी कसा खेळ खेळणार ते आपण बघणार आहोत. एक टप्पा पडून तो चेंडू त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींना मिळून 20 संधी, एकूण 10 चेंडू गोळा झाले पाहिजेत. प्रत्येक एका चेंडूला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण 10 चेंडू जर गोळा झाले तर आणखी 1000 रुपये मी देणार. सुरुवात तुमच्यापासून, खेळा. 1 2 3 4 5 6 7 7 झालेले आहेत गुण. हा, सुनेने 7 मिळवून ठेवलेत गुण. हा, ये जोरात, व्हेरी गुड. मोठ्या सुनेला आठवा. हे आपटतील ना लगेच. बोललात ना, सुनेला असंच पाहिजे. बरं, पुढे जाऊन करू नका, असं आपटा. इथे तिथे बसलाय तिथूनच आपटा. हा, 3 गुण पाहिजेत फक्त. 7 गुण सुनेने मिळवून दिलेत. 8 बंपर बक्षीस मिळालं असतं, पण आता हे बक्षीस दोघींना झी मराठीकडून. आता या दोघींबद्दल घरातले सगळे बोलणार आहेत. खूप तिचा स्वभाव खूप चांगला आहे. सर्वांना मिळून मिसळून करते, सर्वांना खूप आग्रह करते आणि खायला तर पोट भरूनच घालते. अमृता खूप चांगली आहे, समजून घेते, सगळ्यांना सांभाळते. तशा आई पण खूप चांगल्या आहेत स्वभावाने, खूप. सगळ्यांना सांभाळून घेतात. हो, सगळ्यांना. हो ना. मी अमृताची नणंद छोटी. दोन्ही वहिनी आमच्या खूप चांगल्या आहेत, खूप खूप चांगल्या आहेत. दोन्ही भाऊ चांगले आहेत. पप्पा गेल्यापासून आम्हाला वाटत पण नाहीत की पप्पा नाही आहेत. वडिलांसारखेच दोन्ही भाऊ नेहमी पाठीशी असतात. आमचं कुटुंब खूप छान आहे. त्यांची अजून प्रगती होते, खूप चांगलं होते त्यांचा. ऑल द बेस्ट. अमृताचा स्वभाव खूप छान आहे. ती सगळ्यांना म्हणजे सगळ्यांशी चांगलं सांभाळून घेते, जेवण पण छान बनवते आणि आई पण छान आहे स्वभावाला. अजून कोणी? आम्ही गेल्या 1 वर्षापासून इथे राहतो, पण अमृताचा स्वभाव इतका छान आहे की आता असं वाटतच नाही की आम्ही एकदम घरातलेच मेंबर आहोत. आणि इथे आल्यावर, ह्या घरात आल्यावर अगदी उठावंसंच वाटत नाही. इथेच अगदी बसून राहावं लागतं. गेलं तर काम करायला लागतं.
त्यापेक्षा इथे बरं ना, जेवलं जेवलं का घेणार. आता आग्रह करतात म्हटल्यावर बरं आहे ना, इथे आलं जेवलं का रात्र, घरी बघतील काय करायचं. नाही आहे गंमत. काकीचा स्वभाव खूप चांगला आहे, दोघं पण खूप चांगले आहेत. काका काकी नेहमी समजून घेतात, कुठे फिरायला गेले नेहमी विचारतात, खूप चांगले, खूप दोघं पण खूप चांगले आहेत. माझे काका काकी खूप चांगले आहेत, सांभाळून घेतात. मी राहायला आली तरी हे घे आईस्क्रीम आणतात, आम्ही खूप मजा करतो, रात्री खूप मस्ती करतो. आणि आई थोडीशी म्हणजे काय केलं की लगेच ओरडायला लागते. मम्मी छान आहे भरपूर, पप्पा पण भरपूर छान आहे, आई पण. इतकं सगळे भरभरून तुमच्याबद्दल बोलले, काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं, भरून आलं मला. हो का, तुमच्या डोळ्यात पाणी, कौतुक ना. तुमच्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी, इकडे जाऊबाईंच्या डोळ्यात पाणी, सगळं म्हणजे पाणी पाणीमय झालंय सगळं, हो की नाही? बरं, मी काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं ना आता मिस्टर देणार आहेत तुमचे. या दोघींमध्ये जास्त बडबड कोण करतं? सुनबाई. दोघींमध्ये जास्त चांगला पाहुणचार कोण करतं? सुन. सासूबाई तुम्हाला एकही नाही अजून? त्यांच्याकडून शिकली ना मी पाहुणचार वगैरे. बाजू घेऊ नका आता. या दोघींमध्ये तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? दोघींपैकी तुमची काळजी जास्त कोण करतं? या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे? तिचं पण आहे. गप्पा आता. नाही, शेवटी आईने जास्त 9 महिने आईच्या पोटात वाढलोय मी, स्वाभाविक आईचं जास्तच असणार, तसं तिचं पण आहे, नो डाऊट. आणि तुमचं या दोघींपैकी कोणावर जास्त प्रेम आहे? नाही नाही नाही, उत्तर द्यायचंय. उत्तर नाही, असं नाही, एक उत्तर द्यायचंय लवकर, शेवटचा प्रश्न आहे. तुमचा आवडेल मला, आवडेल. तुमचा चेहरा कसा होता माहिती आता? नाही सांगू मी कसा? हॅपी होता एकदम. नाही, पण तो कसा होता माहितीये? चेहऱ्यावरती प्रचंड आनंद होता आणि टाळ्यांमध्ये असं होतं ना की तुम्ही गेल्यावर बघते आहे ना. अजिबात नाही. झी मराठीकडून ही भेट असते. बरं, तुमच्यावर आरोप आलेत काही? दोघींवरही आरोप आहे. सासूबाई, पहिला आरोप तुमच्यावर आहे, तुम्हाला रागवायला कारण लागत नाही. कारण लागत नाही, कारणाशिवाय राग येणारच नाही. काहीतरी असल्याशिवाय राग येणार का? म्हणजे रागावता? हो. खूप धडपड करता तुम्ही. सुनबाई करते. हा, काय हो? करते. त्यांचं लक्ष सुनबाईकडे नाही, पुढचा कागद कसला बाहेर मी बोलतोय त्यांच्याशी आणि बघतायत ते काचेच्या हंडीतून काय बाहेर येत आहे आता. थांबा सासूबाई, पुढचा आरोप. तुमचा आवाज खूप मोठा आहे. हा, त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम होतो. काय? सगळ्यांना असं वाटतं की भांडते की काय, पण आता आवाज आहे, त्या आवाजाला काय करू शकत नाही ना. सासूबाई, तुम्ही खूप चौकशी करता. कसली? कोणी एखादा आला की पूर्ण त्याची कुंडली काढता. माहिती घेते. हा, घेते. काय हो? खरंय. गाव कुठचं, ते गाव कुठचं, राहता कुठे, असं विचारते. मी काय म्हणतो, मला ना आता पुढे 2-3 महिने जरा सुट्टी लागणार आहे. होम मिनिस्टर करता तुम्ही जरा 4 एपिसोड करा. नाही, मी विचारते. खरं तेच आहे ना, चौकशी खूप. कोणाकोणाची? कोणी दिसला की चौकशी करा. नाही, लिफ्ट मध्ये ओळख, हा, सगळीकडे ओळख, मार्केट मध्ये ओळख. म्हणजे कारण 50 वर्ष भांडूप मध्ये राहते. बरं, असणारच ओळख. म्हणून सगळ्यांची ओळख आहे. समोर आला तर बोललं तर पाहिजे. नाहीतर काय, या आताच्या सुना बघा तोंड फिरवून जातात. हा, बरोबर आहे. तुम्ही ना प्रत्येक गोष्टीचा खूप आग्रह करता बाबा, असा एक आरोप आहे. सासूबाई, तुम्ही रात्री खूप उशिरा झोपता. अहो, रात्रभर झोपच नाही लागत. सकाळी आहे ना 3-4 वाजता, 5 वाजता लागली का मग 11 वाजेपर्यंत असं मला झोप येते. बरोबर आहे. त्यामुळे बरं आहे, रात्री झोप कमी आहे तुम्हाला. कमी आहे, झोपत नाहीत. अच्छा. दुसरा एक आरोप आहे अजून एक तुमच्यावर. बोला, ऐकते. भरपूर चहा पिता. भरपूर नाही पित. हे लोक कोण पित असेल तर पिते, नाही ते एक टाइम पिते. हे खोटा आरोप. आरोप खोटा. तुम्ही नवऱ्याला फार सूट देता बाबा. कशा म्हणजे सहकार्य वगैरे करण्यासाठी मी सूट देतेच त्यांना. नाही, पण प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमचा कंट्रोल ठेवत नाही नवऱ्यावर, असा एक आरोप आहे. नाही, असं काही नाही. कंट्रोल ठेवायची गरजच नाहीये, तसं ते काही करतच नाही ना कंट्रोल. काय गुणी बाळ आहे.
तुमचा एक चांगला आरोपातला एक गुण लिहिलाय चांगला. आपल्या सगळ्या गोष्टी स्वतःला माहिती नसल्या तरी चालतील पण जगाला कळल्या पाहिजे. पण ही मला रागवते हा नेहमी. आता रागवेल नाही तर काय पूजा करेल. ती बोलते आई कुठे काय बोलू नका. मग बरोबर आहे. बोलते मी त्यांना सांगते आई तुम्ही काय बोलू नका करून तुमच्या जवळ ठेवा. हा सगळीकडे आधी कळतं मग घरात कळतं. हा ती मला नेहमी बोलते. आता सुद्धा माहितीये मी येत होतो ते मासळी बाजार आहे तिकडे तुमच्याकडचं सगळं सांगत होत्या त्या दोघे ते नाही. खूप मशेरी लावतात. कोणी लिहिलं होय ना? अजिबात नाही कोणी लिहिलंय? स्वप्नील लिहिलं. स्वप्नील हितचिंतक काय त्याच्यामुळे तुमची काळजी आहे ना म्हणून त्यांचं म्हणणं आहे की एक दोनदा ठीक आहे ना दिवसभर मशेरी लावून बसू नका ना असं त्यांचं म्हणणं आहे. ह्यांनी लिहिलं वाटतं यांनी. एवढं चांगलं अक्षर नाही त्यांचं. कोणीतरी लिहिलंय मग लिहिलंच आहे. सासूबाई क्षुल्लक कारणावरून भांडण काढतात. खोट आहे. थांबा लिहिलंय हे बघा क्षुल्लक कारणावरून भांडण काढतात. दुसरा आरोप सांगतो त्या समोरच्याला समजूनच घेत नाहीत. हे बघा दुसरा. तिसरा ऐका हो बघा इकडे ते आपल्याच मनाचं करतात आणि छोट्या छोट्या कारणावरून रडतात. हो बरोबर हे बरोबर आहे. मग मला त्यांची आठवण येते. माझी साईड घ्यायला कोण आहे मग? नाही नाही माझ्या मुली दोघी त्यांच्या घरी आहेत. मग राग आला ना तर मग रात्रभर झोपली नाही ना मग सकाळी झोप लागते मग 10 वाजेपर्यंत झोपून राहतो. बरोबर आहे बरोबर. नाही नाही बरोबर तुम्ही आणि या झोपा मुली माझ्या 2 मोठ्या मुलाच्या मुली आहेत ना त्या शाळेत जातात. हो मग त्या आल्याच्या नंतर मला जर बरं वाटतं. बरं वाटतं खरंच आहे. ह्या दोघींना बघून बघून नाही नाही बघून बघून नाही आता शेवटी मला त्यांच्याकडे बरं आहे. राहायचं. बघा बघा पुढचे सुनबाईंवर 4 आरोप आहेत. ती लवकर उठतच नाही. उठते हो हो बरं. 9 वाजता अपेक्षा क्लासला जाते. बरं 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 पटकन टेन्शन घेते पण छोटे छोटे हा घेतच आता त्यांच्या दोघांमध्ये काय असेल ते माहिती जाऊ नाही दे मला. तुम्हाला माहिती आहे. तुम्ही झोपलेले असताना मला नाही माहिती. राग नाकावर आहे तुमच्या. नाही नाही खोटे लिहिलेत कोणी. सारखी सेल्फी काढत असते. नाही अजिबात नाही. हो खरं आहे. असे सगळे एकत्र आले की मी सेल्फी घेते. बरं इतके सगळे आरोप केले काय वाटतंय सासूबाई कसं काय हो काय मशेरी पासून सगळं गेलं आता? मशेरीचं मी 70 मान्य देशामध्ये. करते पण ते काय आहे माहितीये मी गावाहून आलेली आहे मला सवय येते हो, पहिल्यापासून. असू द्या हो काय नाही सवयीला काय कधी बदल नाही असतो होत काय? भरपूर मोठा मुलगा पण बोलतो मुली पण बरं आता बोलतो. उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? काय नाही आता तुम्ही म्हणता ना सगळ्यांना काय घरातलं बाहेर सांगते ती नाही सांगणार. नाही सांगणार. फार गोड आहेत त्या है ना? बरोबर ना? नाही सांगणार ना? नाही. उद्यापासून बंद. आता बोंबलू नका काय कळत नाही म्हणून. आणि हे सुद्धा ना चहाच्या निमित्ताने मुद्दाम येतात माहिती काढायला तुमची कळलं का? बरं पहिला बदल होणार उद्यापासून घरातल्या गोष्टी बाहेर सांगणार नाही नाही. सांगणार. बंद एकदम. हा बंद. बघा हा, हा बघा. आणि दुसरा विषय मशेरीचं काय करताय उद्यापासून? मस्करी आहे ना नाही होणार हो कमी. जरा करा ना हो असं तब्येतीसाठी ना. तुम्ही जास्त पाहिजे सगळ्या या घराला. हो, बरोबर आहे. नातवंडांसाठी करा चला आमच्यासाठी नको. नातींसाठी तर कराल अपेक्षासाठी कराल. एवढीच एक अपेक्षा आहे आमची तुमच्याकडे. कराल? तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या कुटुंबाची माझ्या मित्रमैत्रिणींची. जर माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं वगैरे गेलं असेल तर सॉरी. मी माझ्यामध्ये बदल घडवून आणणार. नक्की नक्की. आणि आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढा कुठली. सासूबाई एकच उत्तर द्यायचंय. पैठणी सुनेला मिळाली पाहिजे की सासूबाईला? कोणाला नाही 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 सुनेला मिळाली. तुमचं काय म्हणणं आहे? पैठणी आईंना. नाही, सासूबाई. तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाई की सुनबाई? आईला. बायकोला नको? ती आई दिलाच देत. चला मुलाने कोणाचं नाव काढलंय? सासूबाई. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हे चांदीचं नाणं वहिनी तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.